सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार, सलग 3 वेळा याच मतदारसंघाच्या खासदार आणि आताही चौथ्यांदा बारामती लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तेव्हा त्याच्या मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीचा मोठा कालावधी त्याला मिळालेला असतो आणि याच अनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत रस्ते, पाणी प्रश्न, महिला सक्षमीकरण, शिक्षण अशा अनेक कामांमधनं आपली छाप पाडली आहे। 2009 पासून ते 2024 पर्यंत सुप्रिया सुळे या खासदार राहिल्यात। मात्र तेव्हा राजकीय परिस्थिती वेगळी होती। यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी होते। त्यामुळे अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे। 2019 ते 24 पर्यंत सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून काय काय कामं केली आहेत, पहा त्यांचं रिपोर्ट कार्ड। जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी जो पाटस बारामती इंदापूर या मार्गाने आहे, तब्बल 2814 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। अष्टविनायक यात्रा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी 328.11 कोटींचा निधी, त्याचबरोबर बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर हा जो त्यांच्या मतदारसंघाचा भाग येतो, या ठिकाणच्या नागरिकांसाठी पासपोर्ट ऑफिस सुद्धा सुरू करण्यात आलंय। शेती क्षेत्राशी संबंधित नवीन तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व्हावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रही सुरू केलंय। जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट करून जेजुरी गडाची प्रतिकृती या स्थानकावर साकारण्यात आली आणि त्यासाठी 14.70 कोटींचा निधी सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे। राज्य महामार्ग क्रमांक 965 आळंदी पालखी मार्ग पॅकेज 5 अंतर्गत दिवे घाट ते लोणंद या मार्गासाठी 519.93 कोटी मंजूर आहेत। तर दौंड तालुक्यामध्ये रेल्वेच्या प्रलंबित कामांसाठी 224.6 कोटींचा निधी मंजूर आहे। त्यातनं पुणे दौंड मार्गाचं विद्युतीकरणही पूर्ण झालंय। दौंड तालुक्यामध्ये पाटस ते बारामती पालखी महामार्गासाठी 1336 कोटींचा निधी मंजूर आहे आणि मुळशी तालुक्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या पुण्यातल्या बहुचर्चित चांदणी चौकातील उड्डाण पूल आणि विस्तारीकरण काम 397.61 कोटी रुपये निधीतून देण्यात आले आणि जे काम पूर्णही झालंय। दिवेघाट ते हडपसर या 13.25 किलोमीटर लांबीच्या पालखी महामार्गाचं चौपदरीकरण आहे, त्यासाठी 792.39 कोटी निधी मंजूर झालाय। अशी कामं साधारण सुप्रिया सुळे यांनी या मागील 5 वर्षांमध्ये केलेली आहेत। मागच्या 2-3 वर्षांमध्ये सुप्रिया सुळे यांनी खरं तर मतदारसंघाच्या दौऱ्यांवर विशेष भर दिलाय। अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी, कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या भेटीगाठी यावर त्यांनी विशेष भर दिलाय आणि विशेष म्हणजे मागील लोकसभेनंतर सुप्रिया सुळे या समाज माध्यमांवर अधिक सक्रिय असल्याचंही पाहायला मिळालंय। वैयक्तिक भेटीगाठीपासून ते अगदी विकास कामांच्या अंमलबजावणीपर्यंत, विकास कामांच्या उद्घाटनांपर्यंत अनेक अपडेट त्या आपल्या समाज माध्यमांवर टाकत असतात। तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असल्यानं संसदेमध्ये अनेक प्रश्न मांडताना त्यांची वक्तृत्व शैली पाहून त्यांची छाप पडते। त्यामुळे अनेक वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंब एकत्रित होतं, आता मात्र हे कुटुंबच विभागलं गेल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात त्याचा कसा परिणाम दिसून येईल हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल। पण खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आगामी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या खासदार म्हणून निवडून येतील, तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तरही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।